कोकणातला हापूस मुंबईतील वाशीसह पुणे अहमदाबाद येथील बाजारात दाखल झालाय। मात्र हापूस पुढे परराज्यातील आंब्यांचं आव्हान निर्माण झाले। वाशी बाजारात दाखल झालेल्या एकूण 9121 पेट्यांमध्ये परराज्यातील 4020 पेट्या होत्या। त्यामुळे सध्या हापूसच्या 4 ते 8 डझनच्या पेटीला 3000पासून 6000पर्यंत दर मिळतोय। हा दर गतवर्षीपेक्षा कमी असल्याचे बागायतदारांकडून सांगण्यात येते। पहिल्या टप्प्यात हाती आलेल्या हापूस उत्पादनाला चांगला दर मिळणे अपेक्षित असतानाच वाशीतील वाढत्या उलाढालीने बागायतदारांची चिंता वाढली आहे। यंदा ऑक्टोबरच्या सुरुवातीला पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कोकणात हापूसचा हंगाम चांगला जाईल असा अंदाज बांधला जात होता। मात्र त्यानंतर उशिरा आलेली थंडी, अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि उन्हाचा कडाका अशा विचित्र वातावरणाचा आंबा हंगामावर परिणाम झालाय। त्यातच परराज्यातील आंब्यांचे आव्हान निर्माण झाल्यामुळे कोकणातील हापूस आंब्यावर संकट आल्याची चर्चा बागायतदारांमध्ये सुरू आहे। या वर्षीचा आंब्याचा हंगाम सुरू झालेला आहे। या वर्षी शेतकऱ्याने, रत्नागिरी व देवगडच्या शेतकऱ्यांनी, आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारे मेहनत करून आंबा चांगल्या प्रकारे उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे। निसर्गाचे बरेचसे प्रॉब्लेम असे होते की जास्त थंडी होती, आता थंडी जास्त पडते, पहिल्यांदा थंडीच नाही होती। निसर्गामध्ये वेळोवेळी बदलाव आले, त्यामुळे त्या निसर्गाला मात देत इकडच्या रत्नागिरी ते देवगड, सिंधुदुर्गच्या शेतकऱ्यांनी जी कमाल केलेली आहे किंवा जो आंबा लागवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ती खरोखरच एक तारेवरची कसरत आहे। एवढं सर्व केल्यानंतर जेव्हा आत्ता मार्केटला आंबा सुरू झालेला आहे, कोकणातून देवगडमधून जास्त जातो आहे आंबा, पण रत्नागिरीतून सुद्धा, रत्नागिरी आणि देवगडतून आंबा आता 5 ते 6 हजार पेटी पर डे मुंबईच्या बाजारामध्ये जात आहे। आज या फेब्रुवारीमध्ये गेल्या वर्षी जर आपण विचार केला या टायमाला, तर 7 ते 8 हजार रुपये पेटीला भाव होता। परंतु तो यावर्षी परराज्यातून बऱ्याच प्रकारे आंबा आलेला आहे आणि त्यामुळे रेट डाऊन होऊन 2 ते 4 हजार ते जास्तीत जास्त 4.5 ते 5 हजारचा रेट फक्त आजच्या स्थानिक शेतकऱ्यांना मिळत आहे। परराज्यातून आलेला आंबा केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश या ठिकाणातून आलेला आंबा रत्नागिरी आणि देवगडच्या नावाखाली विकला जातो आहे। त्यामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचं आमचं जोरदार नुकसान होत आहे। एवढी मेहनत केल्यानंतरसुद्धा हातातशी काही मिळत नाही। यावर्षी तर सर्व शेतकऱ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे। मग ते तुडतुड्या असू देत, तुडतुड्याचा रोग असू दे, वातावरणाचे अतिबदलाव असू देत, थ्रिप्सचा तर एवढा जोरदार अटॅक होता की यावर्षी तो सांभाळणे जिकरीचे होते आणि बरेचसे शेतकरी, रत्नागिरी सिंधुदुर्गचे शेतकरी बरेचसे यामध्ये लॉस झालेले आहेत। तरीसुद्धा त्याला संघर्ष करत करत या शेतकऱ्यांनी आंबा पीक जोरदार काढलेला आहे। परंतु आता परराज्यातल्या येणाऱ्या आंब्याला आता ते संघर्ष करायचा आहे।